आणि हा माझा बॉलिवूड डेब्यू आहे. प्रत्येक वेळेस मी नाही बघत, एवढंच पाहिजे मला आणि हे असंच पाहिजे. त्याच्यात मी कार्तिक आर्यनचा मुलगा आहे, सो मला ते होतं की मी असं कसं काय असेल. आणि मला सांग की कार्तिक आर्यन कसा आहे. नमस्कार, रेडिओ सिटीची मी आरजे शशि शिनाली आणि या स्टार्स कट्ट्यावरती माझ्यासोबत आहे रोकटोक बिनधास्त अभिनेता आरोह वेलणकर. आरोह नमस्कार. नमस्कार रेडिओ सिटीच्या सगळ्या लिसनर्सना, सोनाली तुला, तुमच्या व्ह्युअर्सना सगळ्यांना नमस्कार. पण काय चाललंय सध्या, काय होतंय आयुष्यामध्ये ते सांग. आयुष्यामध्ये खूप काय चाललंय सोनाली. आत्ता जस्ट चंदू चॅम्पियन नावाची फिल्म जी आहे ती रिलीज झाली आहे आणि हा माझा बॉलिवूड डेब्यू आहे. ह्याच्यात मी एक छान छोटासा रोल केलेला आहे आणि एक्सायटेड आहे मी. फिल्म लोकांना खूप आवडतीये. त्याचबरोबर बिझनेस चालू आहे, वाचन चालू आहे, बाकी भरपूर काय काय चालू आहे. चंदू चॅम्पियन ज्यांनी पाहिला त्यांना तो आवडलेला आहे, मलाही बघायचं आहे. चंदू चॅम्पियन मध्ये डेब्यू करण्यासाठी जेव्हा ऑफर आली होती तेव्हा विचार केला होता की तात्काळ हो म्हटला होतास? नाही, विचार डेफिनेटली केला होता, कारण ही काही पहिली हिंदी फिल्म नाही आहे जी मला ऑफर झाली आहे. आणि मी नेहमी विचार करायचो की अरे आपण मराठीमध्ये लीड रोल्स करतोय तर हिंदीमध्ये छोटा रोल करावा का नाही करावा. असे मी अनेक प्रोजेक्ट्स येऊन गेले, काही कारणास्तव झालं नाही, काही कारणास्तव मी नाही म्हणालो. पण जेव्हा ही फिल्म आली, एकतर ज्यांच्याकडून आली मुकेश छाबरा, हे खूप मोठे कास्टिंग डायरेक्टर आहेत आणि मी त्यांच्याकडे 83 नावाच्या फिल्मची ऑडिशन दिली होती, कबीर खानच्याच 83ची. तेव्हा झालं नाही आणि ते या फिल्मच्या वेळेला झालं. दुसरं मी हा विचार केला की ठीक आहे, चला आता आपल्याला समजा सुरुवात करायचीच असेल आणि याच्यात खूप चांगला प्रेझेन्स आहे माझा, सो करायचंच असेल तर ह्याच्यापेक्षा चांगलं काय असू शकतं. साजिद नडियाडवाला यांच्यासारखा प्रोड्युसर, कबीर खान यांच्यासारखा कन्सिस्टंट मोठा कमर्शियली सक्सेसफुल डिरेक्टर आणि आत्ताच्या घडीला असलेला स्टार कार्तिक आर्यन ह्याच्याबरोबर जर काम करायला मिळत असेल तर काय वाईट आहे. आणि मी जेव्हा स्क्रिप्ट मला त्यांनी सांगितली की एक त्याच्यात मी कार्तिक आर्यनचा मुलगा आहे, सो मला ते होतं की मी असं कसं काय असेल. पण त्यांनी जेव्हा मला सांगितलं की ओके असं ते डिव्हाइस आहे आणि असं असणार आहे, यांच्या म्हणजे मुरलीकांत पेटकर यांच्या आयुष्यावरती एक स्पोर्ट्स अंडरडॉग स्टोरी आहे, मला असं वाटलं की छोटा मोठा काही नाही, ही फिल्म शुअर शॉट वाटतेय, ह्याचा भाग आपण व्हायला पाहिजे आणि हीच सुरुवात असू शकते तुझी. तर मला वाटतं म्हणून मी विचार तर डेफिनेटली केला होता, पण विचारपूर्वक आणि अतिशय पॉझिटिव्हली अप्रोच केला हा प्रोजेक्ट मी. आणि आय थिंक जेव्हा मी स्वतःला बघितलं स्क्रीनवर, जेव्हा मी फिल्म बघितली, मला खूप काही काही असतं ना, आपल्याला सॅटिस्फाईड वाटतं खूप की येस बरं झालं आरोह आपण हे केलं आणि हे करायलाच पाहिजे होतं आणि हे किती छान झालंय. सो आय थिंक हे सगळे फिलिंग्स मला अगदी एकवटून आले. सो मी खूप खुश आहे आणि लोकांनाही फिल्म खूप आवडते. किती मस्त. मग आजपर्यंत तू मराठीमध्ये वेगवेगळ्या दिग्दर्शकांबरोबर काम केलंय, म्हणजे महेश मांजरेकर सर ते काही नवोदित पण डिरेक्टर आहेत. कबीर खान यांच्यासोबत जेव्हा सेटवरती होता तेव्हा त्यांची वर्किंग स्टाईल काय एक्सपिरियन्स केली? खूप छान यार. एकतर खूप जास्त विजनरी, कन्सिस्टंट, कमर्शियली सक्सेसफुल, ॲट द सेम टाइम मी म्हणेन की म्हणजे एक कबीर खान यार, कबीर खान फिल्म असं होतं ना, ही फिल्म म्हणजे कबीर खान फिल्म. तर एक थोडंसं दडपण डेफिनेटली होतं, पण त्यांची वर्किंग स्टाईल म्हणशील तर एकदम मेहनती माणूस आहे. एकतर कमाल पर्सनॅलिटी आहे, म्हणजे बीटच नाही, कुठल्याही नटाला हेवा वाटेल अशी पर्सनॅलिटी. आणि दुसरं मी म्हणेन की सेटवरती पण छोट्या छोट्या गोष्टींमधले इन्व्हॉल्वमेंट, ॲक्टर्स बरोबर रिहर्सल करून घेणं, सीन्स वाचणं, इनपुट्स घेणं देणं, म्हणजे नॉट समबडी की मॉनिटरवरती बसून जस्ट एडीज आणि असोसिएट्स इन्स्ट्रक्शन्स देत आहेत आणि काम चालू आहे असं नाही. एकदम इन द मोमेंट म्हणेन मी की DOP बरोबर बोलून, आमच्याबरोबर माझ्याकडनं इनपुट्स घेऊन सांगून असं करू तसं करू, रिटेक्स. सो आय थिंक प्रचंड मेहनती, प्रचंड सेन्सिबल, विजनरी ऑल्सो. त्यांना करेक्ट माहिती आहे मला काय पाहिजे, ओके हे पाहिजे हे पाहिजे. एकतर ॲडव्हर्टायझिंगचे बॅकग्राऊंड असल्यामुळे त्यांना माहिती आहे की ओके एवढंच पाहिजे मला आणि हे असंच पाहिजे. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. तर आय थिंक अँड इट शोज इन हिज वर्क. तुम्ही फिल्म बघाल तेव्हा तुम्हाला कळेल की खरंच किती त्यांनी छान काम केलंय. किती मस्त. तुझी सुरुवात झाली आहे रेगेपासनं, त्याच्या आधी तू फिरोदिया केलेला आहेस, म्हणजे थिएटरचा मुलगा आहेस तू. आणि जेव्हा थिएटरचा मुलगा सिनेमा करत असेल तेव्हा त्याच्याकडे ती सवय नसते की जाऊन मॉनिटरमध्ये जाऊन बघायचं स्वतःला. मी नाही बघत. अगदी जेव्हा मला असं वाटतं ना, तुम्हाला कळतं आता एवढी वर्ष काम केल्यानंतर साधारण तुम्हाला कळतं की काय डिलिव्हर तुम्ही करताय. तुम्हाला एक अंदाज असतो की ओके हा टेक ओके होता, हा टेक ओके नव्हता. जर ओके टेक मला स्वतःला वाटला नाही आणि दिग्दर्शक ओके म्हणाला ना, तरच मी कधीतरी जाऊन मॉनिटर बघतो. मुळात मी कधी अशी परिस्थिती येऊ देत नाही. माझं असं म्हणणं असतं की प्रत्येक वेळेस तुला त्याच इंटेन्सिटीने आणि त्याच लेवलनी काम करायचे. सो
आपण आपल्याकडनं प्रत्येक वेळेस ॲक्शन म्हटला डिरेक्टर की बेस्टच द्यायचं, इरिस्पेक्टिव्ह ऑफ काही, म्हणजे मग सुनामी आली तरी तू तुझं काम बेस्टच करायचं. पण जेव्हा असं थोडंसं स्वतःला डाऊट येतो ना, तेव्हाच फक्त मी प्रयत्न करतो. काही काही डिरेक्टर्सना कधी कधी आवडत नाही मॉनिटर बघितलेला, त्यांचं म्हणणं असतं की मी आहे ना, मी सांगेन. काही काही लोक दे डोंट माइंड. सो मी नाही बघत. मी पण असं आहे की मी डिरेक्टर्स ॲक्टर म्हणेन स्वतःला, की मी स्वाधीन करतो. माझं दिग्दर्शक जे मला म्हणेल ते बेस्ट. पण कधी कधी असं वाटतं की जाऊन बघावं, तेव्हा मग जाऊन बघायचं. आणि थोडंसं कधी मेकअप वाईज असतं किंवा लुक वाईज काही आहे का, सो आय थिंक तेव्हाच फक्त मी बघतो. सो पण मी पूर्णपणे हे करतो, सरेंडर करतो डिरेक्टरला, हे तर आहे. आय डोंट वॉच द मॉनिटर. काही काही ऍक्टर्सना सवय असते की प्रत्येक शॉट झाला की मी नाही. ओके. आणि मला सांग की कार्तिक आर्यन कसा आहे? खूप छान आहे. आणि एकतर आपल्यासारखाच आहे सोनाली, तोही एकदम काय म्हणूया फ्रॉम हंबल बॅकग्राऊंड, कुठल्याही प्रकारचं फिल्मी हे नसलेलं. इंजिनियर आहे तो पण, मी पण इंजिनियर आहे मेकॅनिकल. तर आय थिंक त्याच्याकडे ती अजूनही ती वाईब त्यांनी टिकवलेली आहे आणि त्याचा साधेपणा घेण्यासारखा आहे, क्रेडिटेबल आहे. आणि आय थिंक म्हणूनच तो पण आत्ता बघशील तर मागच्या त्याच्या सगळ्या 3-4 रिलीजेस हॅव बीन लाईक बिग हिट्स. इवन ही फिल्म पण, या फिल्ममध्ये पण खूप मेहनत मी स्वतः बघितली आहे त्याची. आणि की जो प्रॉस्थेटिक मेकअप असायचा तो करायला 3 तास लागायचे, तर तो आधी 3 तास पॅकअप झाल्यानंतर 2 तास, आणि व्हॉइस ओव्हर पण, आणि VO. येस, करेक्ट. सो आय थिंक मेहनती आहे आणि चांगला आहे, चांगला गुड ह्युमन बिंग. क्या बात आहे. मला ही गोष्ट पण तुझी खूप आवडली, कारण की बऱ्याच जणांना जेव्हा आपल्याला मराठी कलाकाराने एक लीड रोल केलेला असतो आणि त्याला हिंदीमध्ये जेव्हा काम येतं तेव्हा ती छोटीशी भूमिका असते, तेव्हा काही वेळेस लोकांचं असं म्हणणं असतं. माझंही होतं, मी सांगतोय ना तुला, माझं होतं. असे खूप मोठे मोठे प्रोजेक्ट्स आहेत जे मला असं वाटलं की नको, आत्ता नको. पण ह्या वेळेला मी तेच म्हटलं ना, मला एकंदर जे माझ्यासमोर होतं ते इतकं प्रॉमिसिंग वाटलं मला की अरे आपण कन्व्हिन्स झालो पाहिजे. हा, म्हणजे काही काही प्रोजेक्ट्स असे असतात ना सोनाली, की त्याच्यामध्ये फक्त तुम्ही असलात ना तरी सुद्धा खूप मॅटर करतं. ट्रू. की अरे ह्या सिनेमाचा आपण भाग झालो. तर तसा हा कुठला तरी एक प्रोजेक्ट. मला असं वाटतं की यामध्ये ना ह्या सिनेमाचा भाग होण्याच्या मागे आरोहच्या मनातली जी देशभक्ती आहे ती त्याला दाखवता आली. डेफिनेटली मी म्हणेन की यार, मुरलीकांत पेटकर सारख्या व्यक्ती तर ही शोकांतिक आहे की 40 वर्ष लागली आपल्याला एका माणसाची स्टोरी. सो मला ते पेपरमधनं की पद्मश्री अवॉर्डी म्हणून माहिती होते ऑनेस्टली, पण त्यांच्याविषयी कधी एवढी कधी वाचलं नाही मी असं की ओके पद्मश्री विनर आहेत, ऑलिम्पिक मेडलिस्ट आहेत, एवढंच आपलं नॉलेज होतं. पण त्यांच्या आयुष्याचा प्रवास हा इतका इंटरेस्टिंग असू शकतो आणि त्यांचं कॉन्ट्रीब्युशन इतकं इमेन्स असू शकतं, आय थिंक याची कल्पना नव्हती. आणि अशा एका व्यक्तीवरती बायोपिक होणं, त्याच्यामध्ये मी असणं, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि तू म्हणाली तशी मी आहेच आहे, म्हणजे आय एम अ नॅशनलिस्ट, तर व्हाय नॉट. कमेंटेबल. थँक्यू सोनाली, थँक्यू सो मच. आणि परत एकदा रेडिओ सिटीच्या लिस्नर्सना चंदू चॅम्पियन बघा, मला कळवा कसा वाटतोय. आणि आय लव्ह यू. पुढच्या वेळेस परत भेटू. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. रेडिओ सिटी रग रग में दौड़े सिटी.